आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे। मुंबईमध्ये एक मराठमोळा रिअल लाईफ रॅन्चो पाहायला मिळालाय। राम मंदिर स्टेशनवरती एका तरुणानं चक्क महिलेची प्रसूती केली आहे। डॉक्टर असलेल्या आपल्या मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करून ही प्रसूती करण्यात आली आहे। तर डॉक्टरचा सल्ला घेत घेत विकास बेंद्रे हा रॅन्चो बनलाय। कोणत्याही वैद्यकीय सल्ल्याशिवाय महिलेची ही प्रसूती करणारा रॅन्चो जो तुम्ही सिनेमात पाहिलेला होता आणि तसाच हा मुंबईमधला रिअल लाईफ रॅन्चो पाहायला मिळालाय। मुंबईमध्ये धावत्या लोकलमध्ये एका महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या। राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती कोणत्याही मेडिकल सुविधा उपलब्ध नव्हत्या आणि त्यावेळेला विकास बेंद्रे हा मराठमोळा तरुण मात्र अक्षरशः देवासारखा धावून आला आणि त्यानं आपली डॉक्टर मैत्रीण असणाऱ्या देविका देशमुख यांना व्हिडिओ कॉल केला। डॉक्टर देविका हिनं विकास बेंद्रेला व्हिडिओ कॉलवरतीच प्रसूतीचं सगळी प्रोसेस सांगितली आणि स्टेप बाय स्टेप ती समजावून सांगितली। विकास बेंद्रेनं सुद्धा डॉक्टरच्या या सल्ल्यानुसार प्रत्येक सूचनेचं पालन केलं आणि रेल्वे स्थानकावर तिची सुखरूप प्रसूती झाली। मुंबईतील राम मंदिर स्टेशनवरती तरुणानं महिलेची प्रसूती केली आहे। मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर अशा पद्धतीची ही पहिलीच घटना घडलेली आहे आणि त्यावरनं अर्थातच आनंदही व्यक्त होतोय आणि आश्चर्यही व्यक्त होतंय। इतना डर लग रहा था ना, बट वीडियो कॉल पे मैडम ने किया। सीरियसली हैंड्स ऑफ है मैडम को, थैंक यू। तू केलं उन्हा ते हिम्मत केली म्हणून काय रे पहिला ना वेळेला मेरे को डर लग रहा था। थैंक यू मैम, वाला काम किया भाई, थैंक यू कांग्रेचुलेशन गाइस, कांग्रेचुलेशन। अच्छा कि उसकी छाती पे दे दो। भाई आपका नंबर मांग रही है बहन। ले लिया भाई ने नंबर ले। तर नेमकी कशा पद्धतीनं ही घटना घडली बघूयात। रात्री 12:40 लोकल जात असताना ही घटना घडली। विकास बेंद्रेनं गांभीर्य ओळखलं, ट्रेनची इमर्जन्सी चेन खेचली। लोकल ट्रेन ही राम मंदिर रेल्वे स्टेशनवरती थांबवण्यात आली। त्यानंतर बाळ अर्धवट बाहेर आलं होतं। महिलेची अवस्था अत्यंत गंभीर होती। विकास बेंद्रेची मैत्रीण डॉक्टर देविका देशमुखला लगेच व्हिडिओ कॉल लावला। त्यानंतर डॉक्टर देविका देशमुखच्या मार्गदर्शनाखाली महिलेला विकासनं मदत केली। विकास बेंद्रेमुळे आई आणि बाळाचे प्राणही वाचलेले आहेत। रात्री 12:40 लोकल ट्रेनमध्ये महिलेला तीव्र प्रसूती वेदना झाल्या होत्या। लड़का हुआ है लड़का। तर स्वतः डॉक्टर देविका देशमुख आपल्या सोबत आहेत, ज्या MD आयुर्वेद आहेत। सगळ्यात आधी देविकाजी खूप स्वागत आपलं NDTV मराठीवरती। आणि इतक्या वेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीनं व्हिडिओ कॉलवरती बाळाचा जन्म हे अर्थातच आपण फक्त सिनेमातच पाहिलं होतं, हे प्रत्यक्षात तुम्ही घडवलेलं आहे। किती सुरुवातीला हे पाहिल्यानंतर तुम्हाला रिस्की वाटलं होतं? नमस्कार प्रज्ञाजी, जेव्हा मला फोन आला होता तेव्हा मी पहिला प्रश्न विचारला, हॉस्पिटल किंवा काही जवळ आहे का, तुला नेता येईल का बाळाला? पण त्यांनी सांगितलं की आम्ही खूप प्रयत्न केले, गेले 20 मिनिटं काही मदत मिळाली नाही, तर तुम्ही करू शकता का? म्हणून मला तो शॉक बसला। मी म्हणलं आपण व्हिडिओनी करूया, जे आहे ते मला दिसू दे म्हणजे मी सांगू शकेन। आणि त्यांनी लगेचच तो फोन व्हिडिओ कॉलवरती लावला आणि जवळच्या चहाच्या ठेल्यावरनं कात्री आणली, लायटर आणला, ती स्टरीलाइज केली आणि मग सावकाश नाभिनाळ कापणं किंवा बाळाला डिलिव्हर करून खाली धरणं, आईचं सगळं बघणं हे आम्ही थ्रू व्हिडिओ कॉल सगळं करू शकलो। ज्या इन्स्ट्रक्शन्स मी देत होते त्या मात्र तो अतिशय चोखरित्या सगळ्या पाळत होत्या आणि त्यामुळे ती डिलिव्हरी अतिशय व्यवस्थित होऊ शकली। अगदी मुळात अशा पद्धतीची डिलिव्हरी करणं हे थोडंसं रिस्की आहे आणि त्यात मुंबईसारख्या ठिकाणी आसपास काही नाही आहे बघून तुम्हाला आश्चर्य वाटणं अगदीच स्वाभाविक होतं। पण अशी जी वेळ होती रात्रीची, ती वेळच अशी होती की काहीही होऊ शकतं। मग अशा वेळेला ही रिस्क तुम्हाला वाटली नाही का? आणि मुळात कोणत्या लेवलला तुमच्या लक्षात आलं की महिलेची प्रकृती बघता हे होऊ शकतं अगदी सुखरूपपणे? रिस्क प्रचंड जास्त होती, पण इमर्जन्सी कधी आपल्याला सांगून येत नाही। आणि वैद्यकीय शास्त्रात शिकल्यामुळे गेले 15 वर्षांची प्रॅक्टिस आहे की इमर्जन्सी कधी येऊ शकते आणि त्याला सामोरं जाणं हे आपलं मानवी म्हणजे आपण मनुष्य त्याच्यासाठीच आहोत मला वाटतं। इट इज ह्युमॅनिटी की जे आहे त्याला आपण कसं सामोरं जाऊ शकतो। मला रिस्क तर सतत वाटत होती, पण त्यातनं सुद्धा काय करून आपण कमीत कमी त्रासात या दोघांनाही आयुष्य देऊ शकतो हा माझ्या त्याच्या मागे कल्पना होती। आणि मला वाटत नाही की माझ्या शैक्षणिक बॅकग्राऊंड शिवाय आणि ह्या विकासच्या संस्कार त्याचे दिसतात याच्यातनं, त्याच्याशिवाय हे शक्य झालं असतं।
खरंय, अगदी खरंय. आणि मुळातच विकासने सुद्धा तेवढी तत्परता दाखवली आणि तुम्ही सुद्धा त्यावेळेला फोन उचललात. इमर्जन्सी सर्व्हिसेसमध्ये खरं तर तुम्ही आहात, त्यामुळे तात्काळ मदत करणं हे आद्य कर्तव्य आहे प्रत्येक वैद्याचं, प्रत्येक डॉक्टरचं, आणि तुम्ही ते वैद्याचं कर्तव्य निभावलं. पण हे करताना सगळ्यात महत्त्वाची बाब होती की आजूबाजूला कोणीही मेडिकलशी संबंधित किंवा किमान वैद्यकीय काहीतरी बेसिक माहिती असणं अपेक्षित होतं. त्यामुळे तुम्हाला थोडीशी ती भीती होती का की कोणीच भीती तिथे होतीच. हो 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 ती मात्र थोडीशी सतत भीती होती की फक्त पुरुष होते, महिलाही तिथे कोणी नव्हती. नंतर त्यांची जी रिलेटिव्ह आहे ती आली, त्यामुळे ती सतत भीती होती. त्यामुळे एकीकडे ते फोन लावणं, अँब्युलन्सला बोलवणं, पोलिसांना बोलवणं हे दुसरे जण करत होते. पण त्याचबरोबर आम्हाला जे शक्य होतं ते आम्ही पॉसिबल केलं आणि त्याची डिलिव्हरी घडवली. त्या बाळाची डिलिव्हरी, मला वाटतं त्याला तिथे जन्माला यायचं होतं आणि काहीतरी योग तो जुळून आला. माझ्या मुलीचा वाढदिवस होता आदल्या रात्री आणि मी स्वतः एक आई आणि अत्यंत वेदनाशील माझी डिलिव्हरी झाली असल्यामुळे मला त्याच्या मागचं हे कळत होतं की काय तिला त्रास होत असेल तर तिला वाचवणं हा आपलं कर्तव्य मी पार पाडलं. अगदी सगळ्यात महत्वाचा हा आहे की सी सेक्शन वरती सध्या भर दिसतो आणि त्यातही अशा पद्धतीनं नॉर्मल डिलिव्हरी होणं आणि ती सुद्धा इतक्या ज्या म्हणजे रेल्वे धावती आणि त्या रेल्वे धावत असताना होणाऱ्या प्रसूती काळा, ही सगळी सिच्युएशन अतिशय विचित्र होती आणि त्या सिच्युएशनमध्ये त्यांना धीर देणं हे खूप सगळ्यात आधी गरजेचं असेल. तुम्ही सुरुवात कशी केलीत की जेणेयोगे त्या लोकांना एक विश्वास वाटेल की हो काहीतरी चांगलं येत्या काळात घडू शकतं? सो जेव्हा मला फोन आला तेव्हा ते म्हणत होते तुम्ही येऊ शकाल का, पण मला हे कळत होतं की मी एक 20 ते 25 मिनिटाच्या अंतरावर राहते. मी आणि माझी मुलगीच घरी होतो. मी तिला एकटं सोडून, 7 वर्षाचं मूल आहे, तिला सोडून येऊ शकत नाही. म्हणून मग विचार केला की बरं मग मला जाता येत नाहीये, पण मग इकडनं कशी मदत केली जाईल. तो म्हणाला की अर्धा ते पाऊण म्हणजे 20-25 मिनिटं झाली, अजून कोणाला आम्हाला मदत मिळत नाहीये, बाळाचं डोकं ऑलरेडी बाहेर आलंय. तर मला कळलं की ठीक आहे, आता बाहेर आलंय म्हणल्यावर तुलाच ती करायला लागेल डिलिव्हरी, हे मी त्याला सांगितलं. आणि तो म्हणाला मी करू शकेन का? मी म्हणले डेफिनेटली करू शकशील, जय श्रीराम म्हण, मी फक्त तुला जे सांगते ते एकानंतर एक फक्त फॉलो कर आणि मला व्हिडिओवर दाखवत राहा. त्यांनी ती डिलिव्हरी घडू शकली. म्हणजे ऑलरेडी अर्धवट ते बाळ आलं होतं, त्यामुळे जितकं जमेल तितकं आम्ही सांभाळून ते सगळं केलं. अगदी अशा अवस्थेमध्ये मेडिकल टर्म्स ज्या आहेत त्या बरेचदा कळत नाहीत सर्वसामान्य माणसांना, आणि अशा अवस्थेत त्या मेडिकल टर्म्स समजावून सांगत किंवा सिच्युएशन लक्षात घेत तुम्ही कसं काय तुम्हाला त्यांचा कसा प्रतिसाद मिळत गेला आणि तुम्ही कशा पद्धतीनं त्या शब्दांचा वापर करून तात्काळ त्यांना समजेल की नेमकं तुम्ही काय सांगताय, हे कसं तुम्ही ते कसं अवलंबलत? मी गेले अनेक वर्ष हर घर आयुर्वेद, घर घर आयुर्वेद म्हणून आयुर्वेदिक टर्मिनॉलॉजीज पण सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न करते. आय थिंक त्याचा मला खूप उपयोग झाला की सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत आपण जर सांगितलं तर आपल्याला जे काम करून घ्यायचं ते आपण पटकनरित्या करून घेऊ शकतो आणि लाभही मिळू शकतो. म्हणून आता नाभी असते, ह्या सगळ्या गोष्टी मी वापरल्या की हे जसे खाली पकड बाळाला, वरती नको, म्हणजे ह्या साध्यारित्या करून सांगणं. किंवा बाळाला श्वास घेता येतोय का, कसा चेक करायचा, बाळाला स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट लागतो, आईची ऊब लगेच लागते, ती लगेच बाळाला कसं ठेवायचं, हे त्याला हळूहळू मी सांगत गेले आणि त्यांनी ते सगळं तो करत गेला. खरं कौतुक हे विकास बेदरे याचं आहे, ज्यांनी पुरुष असून सुद्धा एका महिलेचे वेदना बघून त्यांनी तिथे हात नाही म्हणजे असं टाकून गेला नाही किंवा हात वर नाही केले, त्यांनी ते करायचं ठरवलं आणि करून टाकलं. अगदी. पण सगळ्यात महत्वाचं की त्या म्हणजे ज्यांच्या बाबतीत हे घडत होतं ती आई सुद्धा तेवढीच या सगळ्यासाठी तयार असणं गरजेचं, कारण अनोळखी व्यक्ती आणि त्यातही पुरुष आणि त्यात डिलिव्हरी होती, ही सगळी एकदम ऑकवर्ड सिच्युएशन होती. त्यामुळे त्या महिलेला सुद्धा धीर देणं गरजेचं होतं. ते तुम्ही कसं साध्य केलं? सो सतत कॅमेरा ह्या बाळाकडे त्याचं काय करतोय आणि मग नंतर महिलेकडे कॅमेरा मी न्यायला सांगत होते की ती कशी आहे, तिच्याशी बोलत होते मी सतत की तुला डोळे उघडे ठेवायचे, आपको मुझसे बात करनी है, आप ठीक हो, आप ठीक हो, आपको तिला ग्लानी येऊ देणं न येऊ देणं, कारण ती जर कॉन्शियस अनकॉन्शियस झाली असती तर हे कॉम्प्लिकेट झालं असतं सगळं. तर ते न करण्यासाठी मध्ये मध्ये तिला आपण पाणी आणि इलेक्ट्रॉल म्हणजे मी सांगितलं साखर, मीठ आणि पाणी हे आणून तिला दे आणि तिला काय करून जागं ठेवा तुम्ही. तिला एक नशीब चांगलं होतं आपलं की ती अतिशय रिस्पॉन्सिव्ह होती महिला, त्यामुळे गोष्टी सोप्या झाल्या.
हो, फार कठीण परिस्थिती होती. आजूबाजूला कोणीच पोलीस नव्हते, अँब्युलन्स येत नव्हती. माहिती नाही एक्झॅक्टली काय झालं होतं, पण एक कर्मचारी तिथे असायला हवे प्रत्येक रेल्वे स्टेशनवर आणि प्रत्येक ट्रान्सपोर्टच्या ठिकाणी, हे मला वाटतं. कारण कधीही कोणालाही तिथे अटॅक येऊ शकतो. आता हे तर अतिशय गंभीर सिच्युएशन आहे. अशा अनेक काही गोष्टी घडू शकतात. आपल्या देशात लोकसंख्या इतकी जास्त आहे की त्याचा व्यवस्थित वापर करून, त्याची अरेंजमेंट करून आपल्याला मदत करता आली पाहिजे पब्लिकची. अगदी खरंय. आणि नेमकी ही जेव्हा घटना घडली तेव्हा काय काय घडलं होतं त्याचे आता दृश्य जी समोर आलेली आहेत ती एकदा देविकाजी आपण पुन्हा पाहूयात, जेणेकरून लक्षात येईल काय घटना होती. नहीं रुको 2 मिनट, ये प्रोसेस होने दो. नहीं कोई बात नहीं. लड़का हुआ है, लड़का. पहली बार किया है जीवन में मैंने ये. बहुत बहादुरी वाला काम किया. मैं इतना डर लग रहा था ना, बट वीडियो कॉल पे मैडम ने किया. सिरियसली हॅट्स ऑफ आहे मॅडम को. थँक्यू. तू केलं ना ते, हिम्मत केली म्हणून. काय रे, पहिला ना वेळेला मेरे को डर लग रहा था. नहीं अभी बहुत सब केस में थँक्यू मॅम. वाला काम किया भाई. थँक्यू. Congratulations guys. Congratulations. अच्छा थी, उसकी छाती पे दे दो. भाई आपका नंबर मांग रही है बहन. ले लिया भाई ने नंबर ले लिया. अरे कोई बात नहीं भाई, इसमें क्या. भाई आपका नाम क्या है? विकास बेदरे. हाँ. 4 क्यूटी पाई. ओ भाई साहब, ब्रेव बॉय. दुनिया देखने का टाइम हो गया. चल लेट्स गो. इस भाई ने बहुत ज्यादा हिम्मत दिखाई है. फाइनली अभी एम्बुलेंस आ गई है, तो अभी इनको एम्बुलेंस में भेज रहे हैं. चलो भाई, ख्याल रखना. अगदी. आणि डॉक्टर, डोळ्यात अक्षरशः पाणी येते की ही संपूर्ण घटना इतकी लावली आणि इतकी हृदयस्पर्शी आहे की कधीही काही होऊ शकलं असतं, मात्र तरीही तुम्ही सगळ्यांना हिंमत दिली, धीर दिला. पूर्ण काळोख आहे, कारण रात्रीचे 12 वाजून 40 मिनिटांनी फोन मला वाटतं तुम्हाला आला आणि त्यानंतर पुढे किती काळ या सगळ्यामध्ये गेला आणि पूर्ण निर्वशांतता होती या सगळ्या ह्याच्यामध्ये. नंतर पोलीस या ठिकाणी दाखल झाले होते. किती साधारण वेळ गेला या संपूर्ण प्रक्रियेला? सगळं व्हायला साधारण 1 ते सव्वा तास गेला. 1:45ला फोन आला होता, म्हणजे पाऊणला, आणि 1:45 पर्यंत आम्ही हे सगळं करत होतो. बापरे. त्यामुळे तासभर गेला. आणि फिटल डिस्ट्रेस मध्ये बाळ जाऊ नये याची जोखीम घेतली गेली. आणि मला जितकं माझ्याकडनं करता आलं ऍज अ डॉक्टर, ऍज अ मदर अँड ऍज अ ह्युमन, मी इकडनं केलं व्हिडिओ मधनं सांगून. आणि त्यांनी सगळं तिकडे पाळलं. बाळाला जन्माला यायचं होतं, अत्यंत स्ट्रॉंग बाळ आहे, त्यामुळे ते तिथे जन्माला आले. अगदी खरंय. आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहेत, ते सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. मात्र ते सुखरूप राहावेत यासाठी, म्हणजे जे तुम्ही सांगितलं की आईला ग्लानी येऊ नये, ग्लानी आली असतं तर अर्थातच तिला पुश करणं किंवा बाळ बाहेर येणं हेच खूप अवघड आणि जिकिरीचं होऊन बसलं असतं. अशा काळामध्ये हॉस्पिटलमध्ये अवघड जातं, तर हे तर अगदी अक्षरशः आपण म्हणूया की रस्त्यावरतीच एखाद्या स्टेशनवरती आणि अनोळखी ठिकाणी घडणारी घटना आहे. खूप रिस्क असते, लाईट्स नव्हते, एवढ्या अंधारातही तुम्ही ते कसं, म्हणजे आजूबाजूच्या लोकांची साधारण किती मदत त्यामध्ये झालेली वाटली तुम्हाला? मदत 2-3 फ्लॅशलाईट्स होते मोबाईलचे. आणि मला वाटतं हे सगळं झालं कारण माझ्यावरती अनेक माझ्या आई वडिलांचे आणि पूर्वजांचे आणि माझ्या गुरुवर्यांचे अत्यंत आशीर्वाद आहेत. त्याशिवाय होऊ शकत नाही. हे कॉम्प्लिकेटेड होतं सगळं. आणि जर म्हणतो ना इच्छा असेल तर देव आपली साथ देतो. तुम्ही जिथे जेव्हा प्रयत्न करता आणि सोडत नाही, मी हे करण्यापासून सोडणार नाही, मी काही ना काहीतरी करून हे करूनच दाखवणार आहे, ही विलपॉवर असल्याशिवाय हे होऊ शकत नाही. त्या विलपॉवरनी हे सगळं झालं. आजूबाजूची माणसं होती ती थोडी बोलत होती, तर मला व्हिडिओमध्ये आला असेल एका ठिकाणी मी थोडीशी ओरडले की मला बोलू नका, मी डॉक्टर आहे, मी सांगते ते फक्त फॉलो करा. कारण खूप इनपुट्स येतात, नाही हे झालं तर काय, ते झालं तर काय. त्यामुळे आपल्याला भयंकर फोकस ठेवावं लागतं. आणि ती ट्रेनिंग आम्हाला ऍज अ मेडिकल पर्सन, ऍज अन आयुर्वेदिक फिजिशियन मिळते. दोन्ही आम्ही आयुर्वेद आणि ॲलोपॅथीचा एकत्र अभ्यास करतो, अनेक डिलिव्हरीज कंडक्ट करतो, सगळं त्याचं आयुर्वेदिक ॲलोपॅथिक सगळं शिक्षण घेतो. आणि त्याचा मला इथे म्हणजे गेली 15 वर्ष प्रॅक्टिस तर आहे, पण मी अगदी गायनाकॉलॉजिस्ट किंवा ऑब्स्टेटिशियन नाहीये, पण तरीही तो जो उपयोग झालाय मला शिक्षणाचा आणि विकास सारख्या संस्कारित माणसाचा, ज्यांनी इच्छा ती व्यक्त करेल, फक्त इच्छा नाही त्यांनी करून दाखवलं, अशा व्यक्तीची सांगड आली. त्यामुळे हे होऊ शकेल खरंच. नक्कीच. आणि डॉक्टर आपल्यासोबत आता जे
मराठमोळे रिअल लाईफ रॅन्चो विकास बेदरे सुद्धा आपल्या सोबत आता आहेत. विकासजी, खूप खूप आपलं काय म्हणू आता, मी शुभेच्छा म्हणू, अभिनंदन म्हणू, काय म्हणू तुम्हाला, कारण इतकं मोठं तुम्ही काम केलेलं आहे जे भले भले ज्याला आपण म्हणतो की अगदी निष्णात डॉक्टर सुद्धा कधी कधी क्रिटिकल कंडिशनमध्ये घाबरतात. त्या काळात तुम्ही अतिशय ज्याला म्हणतो सहनशक्ती कायम ठेवत हे काम केलं. अर्थातच डॉक्टरांची मदत होती, पण हे कसं सुचलं कसं आणि केलं कसं तुम्ही? हे साक्षात म्हणजे देविका मॅमच्या सहाय्यानेच मला हे शक्य झालं. कारण की तसंही मला त्यांच्यामुळेच धाडस मिळालं. त्यांच्या सांगण्याच्या त्या सिच्युएशन नुसार मी त्या गोष्टी करत गेलो आणि कुठेतरी वाटलं मला की 2 जीवांचा प्रश्न आहे. तर माझी नेक्स्ट फ्लाईट होती, पण मी फ्लाईटचा विचार न करता मी हा विचार केला की फ्लाईट आपण नंतरही करू शकतो बुकिंग, बट आपण पहिलं 2 जीवांचा महत्वाचा टाइम आहे तो आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आपण अशा ठिकाणी आहोत की त्या ठिकाणी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही झाली. पण जरी मुंबईच्या ठिकाणी आहोत, पण त्या ठिकाणी कोणतीही सुविधा त्या रित्या कोणतीच उपलब्ध नाही झाली. त्यावेळेस मी निर्णय घेतला की देविका मॅमला फोन करायचा आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला सांगितलं की आपणच दोघे करून घेऊया ही प्रोसेस. तर मी सांगते तसं तुम्ही करा. त्या पद्धतीनं मी त्या गोष्टी करत गेलो आणि ते गोष्ट सक्सेस झाली. पण किती रिस्की होतं हे, कारण स्वतः डॉक्टरही सांगतात की अशा पद्धतीनं जिथे कुणी आपल्या ओळखीचं नाहीये, माहितीतले नाहीयेत आणि अशा लोकांना धीर देऊन आपण स्वतः अशी प्रसूती करणं रिस्की नाही वाटलं तुम्हाला? एवढी ताकद आली कुठनं तुमच्यात? नाही, आजकालच्या जगामध्ये माणुसकी हा जो शब्द आहे तो विसरत चाललेले आहेत लोक. सो कुठेतरी माणुसकी जपण्याचा एक संदेश देण्याची गोष्ट आहे सर्वांनाच, की कोणतीही सिच्युएशन असू द्या त्याच्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे असं मला तरी वाटतं. ठीक आहे, सिच्युएशन भले मला त्यातल्या काही गोष्टी समजत नाहीयेत, काही कळत नाहीये, पण मला मॅडमची साथ असल्यामुळे मला एक विश्वास होता की मी ते जे सांगेल तसं मी, माझं प्रोफेशन आहे, मी एक सिनेमॅटोग्राफर आहे. सो मी समोर दिसणारी गोष्ट हुबेहूब उतरू शकतो, तसं सांगितलेली गोष्ट सुद्धा प्रॅक्टिकली उतरू शकतो. थोडंसं इकडे तिकडे होईल, पण त्या समोर सांगत असल्यामुळे मला त्या गोष्टी बऱ्यापैकी जमून आल्या. अरे वा. पण हे करताना कधी कधी हात थरथरतात, तर तशी काही सिच्युएशन झाली का? कारण हे लहान बाळ आणि अतिशय नाजूक म्हणजे सगळी संपूर्ण ती घडामोडच होती आणि अनोळखीच ना लोक पण. सॉरी, हे सगळं करताना हात थरथरले का किंवा थोडीशी भीती मनात धाकधूक होती का? मनामध्ये भीती भरपूर होती माझ्या, बट मी हात जर थरथरले असते तर कुठेतरी बाळाला जखम किंवा आईला जखम, म्हणजे मला ते मी करू शकलो नसतं एकंदरीत, जर का मी पूर्ण भीती धरून ठेवलं असतं ते. तर हात थरथर कापत होते, पण मी स्वतःला खूप आवरलं त्या गोष्टीमध्ये आणि मी विचार केला की नाही ठीक आहे, मी पण एक सायन्स स्टुडंट आहे, थोडं तरी कुठे ना कुठेतरी एक बेसिक नॉलेज आहे, तर त्या गोष्टीचं थोडं मी हे करू शकतो ते मला एक विश्वास दिला स्वतःला. आणि मॅडमनी मला, देविका मॅमनी जे मला जे काही सांगण्यात आलं त्याच्यानुसार मी भरपूर गोष्टी म्हणजे कॉन्फिडंट होत गेलो त्या गोष्टींमध्ये. अगदी. आणि देविकाजी पण आपल्या सोबत आहे, त्यांनी सगळी काय काय घडलं ते आम्हाला सांगितलेलं आहेच आहे. देविकाजी, तुम्ही जो उल्लेख केलात विकासजीचा, तो पुन्हा मी इच्छिते की तुम्ही करावात, की त्यांनी असं धाडस केलं, तुम्हाला कॉल केलात आणि मुळात त्यांनी इच्छा दर्शवली की हो मी करू शकतो, त्याबद्दल थोडंसं सांगाल? अगदी बरोबर आहे. म्हणजे असे अनेक आपल्या समोर घडत असतात गोष्टी की जेव्हा कधी कोणी पडतं किंवा ऍक्सिडेंट होतात आणि माणसं बाजूने निघून जातात, त्यांना मदत मिळत नाही. पण आपल्याकडे विकासजींसारखे चांगले नागरिक आणि वेळोवेळी मदत करायला येणारे पुरुष हवे. कारण स्त्रीच्या वेदना स्त्री समजू शकते, पण एका पुरुषाला ते समजून उमजून घेऊन त्यांनी त्याचा सोल्युशन काढला आणि ते करायचं धाडस केलं. भीती सगळ्यांना दरवेळेस वाटू शकते, पण भीतीच्या पुढेच परमेश्वर असतो हे विकासजींच्या कृत्यातनं आपल्याला समजलं. आणि मी त्याला कॉन्फिडन्स तर देतच गेले, पण मी दिला कॉन्फिडन्स तरी समोरच्याला तो करावा लागतो. त्यामुळे मला असं वाटतं मी मेंदू होते, पण तो त्याचा हात होता आणि देवाची साथ होती, त्यामुळे हे सगळं शक्य झालं. बरं, पण मग आता विकासजी, तुम्हाला कसं सुचलं की ह्यांनाच फोन करावा आणि त्यांची तुम्हाला तात्काळ मदत मिळू शकते, हे तुमच्या कसं काय लक्षात आलं? कसं की मॅम माझ्या पहिल्यापासून, म्हणजे मी ऍज अ कॅमेरामॅन आहे, सो मॅडम एक डॉक्टर आहे, सो त्यांचं थोडंसं पब्लिकली काही हेल्थ वाईज गोष्टी सांगत होत्या, त्यासाठी शूटिंग मला त्यांनी दिलेलं कॉन्ट्रॅक्ट. सो त्यानुसार मी त्यांचे शूट्स करत होतो.
त्यावेळेस शूट करताना त्यांच्याशी त्यांचा जो संवाद होता बोलण्याचा वगैरे त्याच्यातनं मला एक वाटलं की त्यांच्या बोलण्यामध्ये एवढी ताकद आहे की भले ट्रीटमेंटमध्ये मला माहित नाही पण बोलण्यामध्येच ताकद आहे की पेशंट त्या ठिकाणीच एकदम बरा होऊन जातोय. सो मी विचार केला की मला यांना जर कॉल केला तर मी बहुतेक घाबरणार नाही, मी कॉन्फिडेंटली करू शकणार काही गोष्टी. आणि बेसिकली पाहायला झालं तर स्वतः त्यांच्याच गोष्टीचं त्यांचीच स्वतःची डिलिव्हरी झालेली, त्यांना त्या वेदना माहिती आहेत बऱ्यापैकी. त्यांची स्वतःची डिलिव्हरी अमेरिकेमध्ये झालेली आहे. सो त्या गोष्टी म्हणजे त्यांनी सहन केलेल्या आहेत. सो मला वाटलं की त्या गोष्टी त्या एकदम मनपूर्वक त्यांनी एवढ्या रात्री कधी जागत नाहीत, त्यांनी पण माझा कॉल उचलला वेळोवेळी आणि मला त्यांनी त्या गोष्टी बाबतीत हेल्प केली. खूप मी त्यांचा ऋणी पण आहे. आणि 1-2 जीवांचे प्राण म्हणजे वाचले त्या ठिकाणी, कारण त्या ठिकाणी कोणतीच मदत बऱ्यापैकी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा एक 45 मिनिट्स नंतर अँब्युलन्स त्या ठिकाणी आलेली. अगदी दोघांना मिळून मला ते विचारायचंय की जेव्हा मित्र संवाद साधतात किंवा मित्रमैत्रिणी संवाद साधतात त्यावेळेला तो संवाद अगदी पोषक असतो, पूरक असतो, काय नेमकं म्हणायचं हे कळतं. पण अनेकदा असं होतं की मिसकम्युनिकेशन समोरासमोर होतं, काय बोलतोय त्याचा वेगळाच अर्थ लावला जातो. इथे मात्र हे मिसकम्युनिकेशन होणार नाही याची काळजी घेणं हे खूप गरजेचं होतं. आणि मला वाटतंय की देविकाजी तुम्ही ही बाब लक्षात घेऊन प्रत्येक शब्द काळजीपूर्वक वापरला असणार आहे, त्याबद्दल थोडं सांगाल. आणि विकासजी, देविकाजींनंतर तुम्हाला कसा त्यांच्या बोलण्याचा प्रत्येक सांगण्याचा आणि जे मेडिकल टर्म्स आहेत त्याचा कसा पद्धतीनं फायदा झाला ते पण सांगाल. आधी देविकाजी. अगदी बरोबर आहे. जेव्हा मला फोन आला, एकतर पाऊंडला कोणी रात्री मध्यरात्री फोन करत नाही, पण ऍज अ मेडिकल पर्सन फोन नेहमी सायलेंटवर असतो. त्या दिवशी मी जागी होते समहाऊ. माझ्या मुलीचा वाढदिवस झाला होता आणि मी त्या विचारांमध्ये जागे होते की कशातनं गेलो आपण. 8 वर्ष झाली आणि त्यावेळेस तो फोन वाजला. आणि विकास हा आधीही प्रचंड मदत करणारा माणूस आहे हे मला माहिती होतं की तो प्रत्येकाची मदत करतो. जिथे कोणी नाही तिथे तो असतो. म्हणजे ऍज अ कॅमेरामॅन तर ऑफकोर्स आमचं तेच रिलेशन आहे की त्यांनी माझे काही शूट्स घेतले होते. मी आरोग्य मंत्र सिरीज केली होती जुलै महिन्यात. तर पण माणूस आपल्याला समजायला लागतो. आणि ऍज अ डॉक्टर मी एकदा भेटलो की माणसाची प्रकृती साधारण समजतो त्यावेळेस. तर म्हणून मला हे माहिती होतं की जर त्याचा फोन आहे आणि तो विचारतोय मॅडम माझ्या समोर डिलिव्हरी होतीये, मी काय करू. तर त्यानंतर मी प्रत्येक गोष्ट हळू म्हणजे आधी शांत हो, काही नाही, सगळं ठीक होणार आहे, आपण मॅनेज करूया, ओके टेल मी काय चाललंय. मग त्यांनी व्यवस्थित एकानंतर एक सांगितलं. आणि मग मी म्हणाले आपण व्हिडिओ कॉल करूया. त्यांनी व्हिडिओतनं पण सगळ्या गोष्टी व्यवस्थित दाखवल्या. आणि आम्ही हायपर म्हणतात अँझायटी तर सगळीकडे होती. एक ऍक्सिडेंट होतो किंवा एखादं काहीतरी अचानक प्रक्रिया होते तेव्हा सगळे एकदम अस्थिर होतात. पण त्याच्याच आपण थोडा आवाजाचा टोन मेंटेन जर केला, तेही शिकवलं जातं आम्हाला. आणि मी ते वापरते आपल्या दवाखान्यात सुद्धा की समोरचा ऑलरेडी वेदनेत आहे, मग आपण थोडासा त्याला शांत करून आपण एक गोष्ट सोडवू शकतो. अशा सोप्या पद्धतीने सांगितलं. आणि त्यांनी ती एक गोष्ट केली. तिथे कात्री नव्हती, तिकडे पाणी नव्हतं, तिथे मीठ नव्हतं, साखर नव्हती. तर आजूबाजूच्या लोकांना त्यांनी पटकन हे तू साखर घेऊन ये, तू मीठ घेऊन ये, आप पाणी लेके आओ, ग्लास लेके आओ, मुलीशी कोणीतरी बोला. हे 2-4 जणांना तो सतत सांगत होता. आणि ते त्याने व्यवस्थित करून घेतलं. आणि कुठल्याही गोष्टीला ऐकू येत नव्हतं, पण त्यांनी कायम मला विचारत पुढची गोष्ट केली. त्यामुळे त्याचं कौतुक आहेच की त्यांनी व्यवस्थितरित्या ते केलं. हात थरथरत होता त्याचा. थरथरत असताना मी त्याला म्हणाले की तू जा, गो हेड अँड कट इट. तर तो म्हणला करू का, कापू, कुठे कापू. मी म्हणले श्रीरामाचं नाव घे आणि कट कर, जय श्रीराम म्हणून आम्ही ते कट केलं. कारण कसं आहे त्यावेळेस कॉन्फिडन्स देणं आणि कॉन्फिडन्स असल्याशिवाय ह्या गोष्टी घडत नाहीत. जर कोणी घाबरत असतं तिथे तर ही गोष्ट शक्य नसती. आणि बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका होता तर तो राहिला असता. त्यामुळे किंवा वाईट काही गोष्टी घडल्या असत्या, पण देव आपल्या बाजूनी होता म्हणायचं. आणि विकासनी त्या बाळाला जीव दिला. खरंय विकासजी, बाळ पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा काय होती भावना? कारण आम्ही व्हिडिओमध्ये बघतोय पूर्ण भारावलेले आणि एक वेगळीच भावना तुमच्या चेहऱ्यावरती दिसत होती, ती आता शब्दात मांडाल. सॉरी मला ऐकायला नाही आलं, सॉरी. बाळ पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा नेमकी काय भावना होती ती थोडीशी आम्हाला सांगाल. मला एक्झॅक्टली डिलिव्हरी झाल्यानंतर जे माझे डोळे भरून आले त्यानंतर मला म्हणजे स्वतःलाच आवर घालता नाही आला, स्वतःला गहिवरून आलतं भरपूर. कारण की ज्यावेळेस त्या बाळाच्या आईने ज्यावेळेस बोलली की
मला त्यांना भेटायचे किंवा त्यांचे आभार मानायचे, त्यांचा नंबर हवाय मला. सो ते ऐकल्यानंतर मला खूप म्हणजे गहिवरून आलं त्या गोष्टी. आणि हे एकंदरीत या गोष्टी सर्व माझ्यासाठी खूप नवीनच, म्हणजे माझ्या लाईफमध्ये फर्स्ट एक्सपिरियन्स आहे हा, मी कधी केलेला नाहीये. सो मला माझ्या लाईफमध्ये हे नवीनच काहीतरी होतं. सो मला नंतर रिअलाइज झालं, मला माहित नव्हतं की ही गोष्ट इतकी व्हायरल होऊ शकते. सो त्यानंतर मला एवढंच एक फक्त 3 इडियट्सचा एक गोष्ट आठवली की तो मूवी बघितलेला मी. सो त्यानुसार मला ज्या काही गोष्टी रिअलाइज झाल्या, सो त्यानुसार आता भरपूर सारे कॉल चालू आहेत मला. लिटरली मी पूर्ण वेटिंग वरतीच आहे सगळ्या गोष्टींना. सर्वजण फोन करतात भेटण्यासाठी, बोलण्यासाठी. बट फर्स्ट मुलाखत आहे जी मी तुमच्या एनडीटीव्ही ला मी दिली आता. आणि बाकी सर्व अजून वेटिंगलाच आहेत बऱ्यापैकी. नाही, तुमचं कामच असं आहे की ज्या कामाचं कौतुक करावं तेवढं थोडे, कारण अशा काही घटना घडल्या की लोक तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. त्यात रात्रीची वेळ, घरी जाऊन आता कधी एकदा झोपतोय, अंग टाकतोय अशी अवस्था. अशा वेळेला तुम्ही हे काम केले, त्यामुळे तुमचं कौतुक विशेष आहे. आणि त्या बरोबरीनं डॉक्टरांचं सुद्धा कौतुक आहे की त्या सुद्धा इमर्जन्सी सर्व्हिसेस जाणून त्यांनी तो फोन उचलला होता. ते कर्तव्य आहे हे मानूनच. सगळ्यात महत्त्वाचं मला विकासजींकडनं हे जाणून घ्यायचंय की त्या सगळ्या म्हणजे आईला मुळात धीर देणं आणि आई बरोबर असणारे जे लोक होते त्यांना कसा धीर दिलात, कारण एक अनोळखी व्यक्ती डिलिव्हरी करणार हे कसं काय तुम्ही त्यांच्या पचनी पडवलं? सॉरी, मला ऐकायला नाही आला. तुम्ही आईला कसा धीर दिलात? ज्या महिलेची प्रसूती झाली त्या महिलेला धीर कसा दिलात की तुम्ही स्वतः प्रसूती करणार आहात? ओके, हा. सो मला एकंदरीत असं झालं की मी ज्यावेळेस त्यांची सिच्युएशन बघितल्यानंतर मी असा विचार केला की मी त्या ठिकाणी काही करू शकतो माझ्याच्यानं. तो मी त्या पद्धतीनं त्या गोष्टी करत गेलो. आणि त्या ठिकाणी लिटरली त्यांची सिच्युएशन ट्रेन मधली बघली. ज्यावेळेस मी चेन पुल करण्याच्या आधीची सिच्युएशन जी होती त्यांची, ती त्यांची जी सिच्युएशन इतकी खराब होती, त्या सिच्युएशनला म्हणजे मी बघू पण नव्हतो शकत. सो मी निर्णय घेतला की भले एकतर त्यांचं ते हॉस्पिटल घेऊन जाण्यापर्यंत त्यांची कंडिशन पण नव्हती. सो जर आले डॉक्टर तिथपर्यंत आले तर ठीक आहे, पण ते येण्याच्या आधी जर का ठीक आहे झालं तर आपण करू शकतो. देवाची कृपा होती, त्या पद्धतीनं जर झालं तर. मॅडमचं साथ होता, त्याच्यामुळे मी बऱ्यापैकी गोष्टी माझ्या थोडासा हिंमत देऊन करून घेतले त्या गोष्टी. बरोबर आहे. विकासजी, ज्या सायंटिफिक बाबी आहेत त्या बोलत असताना किंवा जे काही त्या सांगत होत्या ते तुम्हाला कळताना काही अवघड गेलं का? काही सोपं वाटत होतं? आणि इतरांना सुद्धा तुम्हाला त्याच वेळेला मॅनेज करायचं होतं, सगळंच तुम्ही करत होता ॲट अ टाइम? नाही, मला सायंटिफिकली सांगत नव्हत्या त्या, मला त्या माझ्या भाषेतच समजून सांगत होत्या बऱ्यापैकी. सो मला समजेल अशाच लँग्वेज मध्ये त्यांनी सांगितलं. पण तरी पण मी एक गोष्ट दोनदा त्यांना रिपीट करून 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 ते असंच करायचं का, हेच करायचं का, हे विचारून विचारून मी केलं. कारण की मी ऑब्व्हियसली त्या ठिकाणी घाबरलेलो होतो. पण मला त्यांनी सांगितलं की हे दोघांना आपल्याला करायचंय आणि आपण करूयात. विकासजी, कसं होतं ते जरा सांगाल की कशा पद्धतीनं त्या सांगत होत्या आणि तुम्ही ते फॉलो करत होतात? कशा पद्धतीनं त्या सांगत होत्या? कारण सिच्युएशन एकदमच पॅनिक होती. सिच्युएशन मॅडमनी मला सांगितलं की बाळ ज्यावेळेस बाहेर डोकं येतंय, सो त्याच्यानंतर ते बोलले की बाळ जर येत असेल तर त्यांना खाली झोपवा बोलले. पहिलं एकतर ऑलरेडी त्यांना बसवलं गेलं स्टार्टिंगला, त्याच्यानंतर त्यांना झोपवलं. सो हळूहळूरित्या पोटाकडनं आईलाच पुश करायला सांगितलं, थोडंसं बाळाच्या म्हणजे पोटाच्या साईडनं वरनं हलकसं. कोणी दुसऱ्याचा पुश किती बसेल काय ह्याचा अंदाज नाहीये म्हणून. आणि सो मी फक्त खाली आधाराला होतो. आणि ते बाळ एवढं इझिली हळूहळू बाहेर आलं, एकदम इझिली खाली आम्ही ठेवण्यात आलं. आणि मग ती जी नाळ होती, ती नाळ एकतर ते बघितल्यानंतर, ते सर्व बघितल्यानंतर तर मी एकदम घाबरून गेलेलो. पण मॅडम मला बोलल्या की नाही, आता आपल्याला ते नाळ कसं त्याची प्रोसेस करायची त्यांनी डिटेलिंग मध्ये मला सांगितलं की 6 इंच इकडनं तुम्ही माप घ्या, त्याचं तुम्ही त्या पद्धतीनं कट करा. नंतर ते कट केल्यानंतर त्या साईडला तुम्ही त्याची दोरी बांधून त्याला प्रॉपर पॅक करा, जेणेकरून ते इन्फेक्शन होणार नाही. सो आईच्या साईडनं मग ते बाहेर खेचा थोडंसं, म्हणजे ते आईच्या साईडनं बाहेर खेचल्यानंतर ते बाहेर येईल. आणि नंतर बाळाच्या साईडची जी नाळ आहे ती पण एकदा प्रॉपर पॅक करा. बाळाला थंडी लागू शकते, तर बाळाचं फक्त नाक उघडं ठेवून बाकीचं सर्व तुम्ही झाकून घ्या प्रॉपरली. त्याच्यानंतर तुम्ही पहिलं बाळाला आईच्या छातीची ऊब द्या. आणि त्या पद्धतीनं मी सर्व प्रोसेस करत करत मग बाळाला ज्यावेळेस ऊब दिली, सो त्यानंतर आईच्या चेहऱ्यावरती हास्य बघितलं.
सो तिथेच मन एक सगळं जंग जिंकल्यासारखं वाटलं मला. खरंच आहे. आणि ती अगदी म्हणजे प्रोसिजर पूर्ण जरी नसली पाहिली तर ती सिच्युएशन बघून लक्षात येते की केवढा आनंद तिथल्या सगळ्या त्या लोकांना सुद्धा झालेला होता आणि सगळ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलेला होता. देविकाजी, इतक्या अवघड सिच्युएशनमध्ये जो विश्वास एक प्रकारे विकास दाखवत होते आणि तुम्ही त्यांना तो तेवढाच एक प्रकारचा विश्वास देऊन हे सगळं घडवून आणत होतात, हे सगळं करताना कोणीतरी अजून एखादे आपल्या सोबत असायला हवेत किंवा अजून कोणाला तरी वैद्यकीय मदतीसाठी पाठवायला हवं, यासाठी काही पुन्हा तात्काळ वेगळे प्रयत्न सुरू होते की तुम्ही पूर्णपणे फोकस होतात की आता ह्यावरच लक्ष केंद्रित करायचे? कारण तिथे सिच्युएशन अशी होती, पोलीस विकासजी, कॉन्स्टेबल थोडंसं थांबाल, मी देविकाजींना एकदा प्रश्न विचारलाय त्याच्यावर त्यांना बोलू देते. ओके ओके सॉरी. सो जेव्हा ज्या अर्थी मला फोन आला तेव्हा पहिल्यांदा मी त्याला विचारलं की तू जवळपासच्या हॉस्पिटलला किंवा 108 ला फोन केलायस का, कोणी डॉक्टर्स येत आहेत का, ऑन द वे आहेत का, तुम्ही घेऊन जाऊ शकता का? आणि जेव्हा त्याच्याकडनं आलं की नाही मॅडम, आम्ही 20 मिनिटं थांबलोय, आम्ही खूप प्रयत्न करतोय आणि होऊ शकत नाही आणि बाळ मध्ये अडकलंय, बाळ यायला लागलंय, आता मी काय करायचं ते तुम्ही मला सांगा. तेव्हा मी बाकी कोणाकडे रिफर कारण मला कळत होतं मी 4 जणांना फोन लावणार, मग त्यांना उठवणार, त्यांना इथे कनेक्ट करून देणार. त्यापेक्षा माझ्या समोर आलेलं आहे, मला जर दिसून मी करू शकत असेल तर मी करीन, नाही तर ठीक आहे पुढे आपण बघू काय करू शकतो ते. त्यामुळे मी ते पूर्ण फोकस म्हणून घेतलं आणि ते माझ्या समोर आलेलं मी माझ्याकडनं जितकं देऊ शकले तितकं देऊन ते पार पाडलं. आणि त्यामुळे तो फोकस असल्यामुळे प्रत्येक गोष्ट मी टॅली करू शकत होते. आई कशी आहे, बाळ कसं आहे, आई कसं आहे, बाळ कसं आहे, हे होऊ शकत होतं आणि एक 45 मिनिटं लागली सगळं व्हायला, पण ते व्यवस्थित आम्ही केलं. बरोबर. विकासजी, तुमची बॅकग्राऊंड बघता आणि तुम्ही ज्या माध्यमातून काम करता ते बघता हे काम काही फार सहज नव्हतं, सोपं नव्हतं. मग अशा वेळेला तिथे अजून कुणाला तरी शोधावं, कुठल्या तरी महिलेला बोलवावं, असा काही डोक्यात विचार आला का की नाही आता हे आपण करू शकतो आणि आपण करायचंच, हे ठाम कधी ठरवलं तुम्ही? माझे प्रयत्न चालू होते की तिथे जवळपास डॉक्टरांना संपर्क साधण्याचे की जेणेकरून हॉस्पिटल भेटलं तर सर्व सुविधा भेटू शकतात, थोडंसं सगळ्या गोष्टी सिक्युअर होऊ शकतात. बट त्या ठिकाणी सिच्युएशन पेशंटची बघता तर पेशंटकडे कोणी लक्ष देत नव्हतं, सर्व फोन करत होते सगळीकडे. पण मी विचार केला की मी पेशंटकडे लक्ष देतो, तोपर्यंत सर्व पोलीस कॉन्स्टेबल वगैरे सगळीकडे फोन लावत होते, पण लिटरली कोणालाही ऍडजस्टमेंट झाली नाही. एवढी प्रशासन म्हणजे तिथे सज्ज होती असं नाही की नाहीये, फक्त एवढंच होतं, एक चुकीची गोष्ट होती तिथे लेडीज कॉन्स्टेबल कोणीही नव्हतं. मला ते थोडंसं आश्चर्यजनक वाटलं. बाकीचे जेंट्स पोलीस बऱ्यापैकी होते, त्यांनी बऱ्यापैकी हेल्प आउट केली असं नाही की नाही केले, पण लेडीज कॉन्स्टेबल कोणीही नव्हतं त्या ठिकाणी, जेणेकरून की लेडीजला जर का काही प्रॉब्लेम झाला रात्रीच्या ठिकाणी, एक शेवटची ट्रेन आहे त्या ठिकाणी स्टेशनला असावं आणि त्या ठिकाणी काही हेल्प आउट होईल असं काही वाटलं नाही मला, म्हणजे दिसलं नाही त्या ठिकाणी. पण जे काही सिच्युएशन समोर होती एकंदरीत एवढंच होतं की तो जो काळ होता त्या काळामध्ये एवढंच सुचत होतं की जे काही होतं मला की जे आहे ते कसं पार पाडता येईल व्यवस्थितरित्या तेच बघत होतो, बाकी सर्व देवावरती सोडून दिलेलं होतं मी. विकासजी, आईचा फोन आला का परत नंतर आणि घरच्यांचा काही फोन झाला का, ज्या बाळाची प्रसूती झालेली आहे त्या बाळाच्या आईचा? हो, घरच्यांचा फोन पण आला मला कंटिन्युअसली सकाळ दुपार. माझी फ्लाईटला मी अहमदाबादला गेल्यानंतर सुद्धा मी काम करत असताना सुद्धा त्यांचा फोन मला कंटिन्युअसली आला. ते आभार मानत होते, त्यांनी मला भेटण्यासाठी बोलवलंय. सो मी त्यांना विचारलं पण हे व्हिडिओ व्हायरल झालेला आहे, उलट तेच खूप आभार मानत होते. त्यांनी मला बोलले की तुम्ही भेटायला या म्हणून. सो मला जायचंय त्यांच्याकडे, आवर्जून जायचंय आता, आणि देविका मॅम आणि मी आम्ही दोघे पण बरोबरच जाणार आहोत. सो मी त्यांना बोललेले, सकाळीच फोन झाला आमचा. सो त्या पद्धतीने आम्ही जाऊ. अगदी. आता मला काल राहुलं नाही गेलं, विकास गेला होता अहमदाबादला, त्याचं शूट आणि त्याची सगळी कामं होती म्हणून. पण काल मी जाऊन आईला बघून आले. बाळ NICU मध्ये आहे पण बाळ चांगलं आहे, त्यामुळे मी त्यांना भेट देऊन आले, छोटीशी भेट देऊन आले. कारण ऍडमिट जेव्हा होतं तेव्हा आई कशी आहे हे मला बघायचं होतं, आईची अवस्था कशी आहे हे बघायचं होतं मेनली. सो मी क्विक भेट काल देऊन आले. पण ते आभार मानतायत या सगळ्यांचा, विकासजींचा. त्यामुळे आता आपण नक्की आम्ही त्यांना भेटून येऊ. नक्कीच. देविकाजी, आणखीन एक महत्वाची बाब की इतकं सगळं घडत असताना रात्रीची वेळ आहे आणि अशी सिच्युएशन म्हणजे कोणती वेळ सांगून येत नाही आपण म्हणतो, या अनुषंगानं आता कोणत्या सूचना तुम्हाला असं वाटतात की गरजेच्या आहेत आणि येत्या काळात प्रशासनानं मुंबईसारख्या ठिकाणी अशी वेळ येऊ नये येत्या काळामध्ये, यासाठी काय करणं आता अपेक्षित आहे?
मला वाटतं 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आपण पाळल्या पाहिजेत. रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट्स आणि जिथे सबवेचे टनेल जात आहेत, बाहेर येत आहेत, म्हणजे जिकडे आउटलेट्स आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्टचे, इव्हन बस स्टेशनचा आफ्टर सम टाइम थोड्या अंतरावरती 2 महिला कॉन्स्टेबल आणि 1 पुरुष कॉन्स्टेबल हे तिथे असलेच पाहिजेत. ऍट द सेम टाइम आपल्याकडे थोडे रेंज इश्यूज येतात कधी कधी, तर ते प्रशासनाने बघितलं पाहिजे की टॉवर्स आणि रेंज इश्यूज कधी कोणाला नाही आले पाहिजेत. ह्या सोशल मीडियाच्या कनेक्टिव्हिटीमुळे आजपर्यंत आपल्याला ही झालेली घटना कळतीये किंवा बातमी समजू शकते, पण कदाचित बऱ्याच ठिकाणी असं असेल की रेंजच नाही, सो काय इमर्जन्सी येतात हे आपल्यापर्यंत पोहोचूच शकत नाहीत. बरोबर. त्यामुळे या इमर्जन्सीज पोहोचू शकल्या पाहिजेत वेळेत, आणि वेळेत मदत मात्र मिळाली पाहिजे. तिकडे कदाचित आज कोणी एखादी महिला कॉन्स्टेबल किंवा डॉक्टर नेमली असते आपल्या पोलीस स्थानकांवरती, तर हे लवकर मदत त्यांना मिळाली असती, स्टराईल एन्व्हायरमेंट मिळालं असतं आणि अशी घटना होण्यापासून आपण वाचवू शकलो असतो. जिथे आता हतबल झाली ती, मला कळतंय की ती महिला पूर्णपणे हतबल झाली होती, तिच्याबरोबर कोणी अजून स्त्री नव्हती, फक्त पुरुष 2 होते तिच्या बरोबर. तर अशी वेळ कधी कोणावर येऊ नये असं मला वाटतं. त्यामुळे शासनाने ही मात्र जरूर काळजी घ्यावी की डॉक्टर्स आणि पोलीस ऑफिसर्स हे जिथे जिथे नेमता येईल तिथे त्यांनी त्यांची पोस्ट करायला पाहिजे. अगदी. देविकाजी, या सूचनांचा येत्या काळात अवलंब होईल अशी अपेक्षा करूया. पण मी पुन्हा एकदा मराठमोळे रँचो असणाऱ्या विकास यांच्याकडे येते. विकासजी, तुमच्या घरच्यांकडनं प्रतिक्रिया काय होत्या त्या सांगा आता. माझ्या घरच्यांकडनं म्हणजे त्यांना खूप हे एक वेगळंच वाटलं की लाईफ मध्ये ही एक गोष्ट अशी एकतर रिच फॅमिली असो, पुअर फॅमिली असो, ही एक सिच्युएशन अशी असते की सर्व काही डॉक्टरांवरती सोडून देतात आणि ती गोष्ट सर्वांना म्हणजे खूप धोकादायक वाटते. म्हणजे की जोपर्यंत ती सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत तो घरचे म्हणले की तू केलंच कसं हे, म्हणजे हे तुला जमलं कसं. एकतर पहिल्यांदा त्यांना मी फर्स्ट टाइम सांगितल्यानंतर त्यांना विश्वास बसला नाही, पण ज्यावेळेस त्यांना व्हिडिओ दाखवल्यानंतर त्यांना विश्वास बसला. सो त्याच्यानंतर त्यांच्या समोर आता हे सोशल मीडिया थ्रू तर सगळ्या गोष्टी आहेतच आणि हे सर्व आपण जे आता बोलतोय ते पण सर्व ते ऐकतायत, त्याच्यामुळे त्यांना बऱ्यापैकी गोष्टी जाणून आहेत त्या. अगदी. या बाळाला एक नवीन मामा मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. एक नवीन नातं का नाही नवीन मामा मिळालाय त्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे एक मेमोरेबल आहे त्याच्या लाईफ मध्ये, पण भले तो पुढचा विराट कोहली होऊ शकतो, धोनी होऊ शकतो, तो ते त्याच्या लाईफ मध्ये ते मेमोरेबल राहू शकतात त्या गोष्टी. अगदी खरे. मुळात तुम्ही दोघं अशा पद्धतीनं त्यांना जोडले गेलात की नातं गोतं नसतानाही अशा पद्धतीनं अनपेक्षितपणे झालेली ही मदत होती. त्यामुळे त्यांचं आयुष्य सुद्धा एक प्रकारे आपण म्हणूयात की काय होणार या सिच्युएशनमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव सुद्धा खूप वेगळे आहेत, जे जाणवतात की खूप मोठ्या संकटातनं आपण काहीतरी बाहेर पडलो ही भावना होती. मला वाटते अक्षरशः तिथे आसपास असणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येऊन गेलं असेल. विकास? खरंय, मला झोप नाही लागली नंतर. हा, म्हणजे ही सगळी घटना जेव्हा आम्ही बघतोय तेव्हा आमच्याही डोळ्यात पाणी आलं की इतकी सिच्युएशन अवघड होती आणि त्यातून इतका सुंदर बाळाचा जन्म झाला आणि आई सुखरूप आहे. डोळ्यातनं घळाघळा अश्रू वाहताना पाहायला मिळालेत आणि काही जणांच्या अगदी थोड्या का होईना डोळ्याच्या कडा ज्या आहेत त्या ओल्या झालेल्या पाहायला मिळाल्या असतील. विकास, आजूबाजूच्या लोकांच्या प्रतिक्रिया खूप बोलक्या होत्या आणि त्यांनी केलेली मदत सुद्धा तेवढीच महत्वाची ठरली का तुमच्यासाठी? कारण जर ते नसते तर थोडंसं अवघड झालं असतं हे करणं सुद्धा. जेव्हा त्या ठिकाणी जे पब्लिक होतं ते सगळं सपोर्टिव्ह होतं. फक्त एवढंच होतं की ते भीत होते, पण त्यांचा एक असा सपोर्ट होता की ते थांबले त्या ठिकाणी. थोडंसं जे काही लागेल बाहेरच्या गोष्टी आणण्यामध्ये त्यांनी हेल्प आउट केली. त्या ठिकाणी कोणतंही साधन नसल्यामुळे कैचीपासून ते दोऱ्यापर्यंत सर्व बांधण्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांनी आणण्याचं ते साधन केलं. प्लस ते कैचीला गरम करण्यापर्यंत कसं काय करायचं ते सर्व गोष्टी तिथे सर्व गोष्टी म्हणजे एकदम बाहेरून ऍडजस्ट करण्यात आल्या. एका लायटरद्वारे त्या कैचीला गरम करण्यात आलं आणि कैची कशी हायजेनिक असू शकते. सो त्या मॅडमनी मला सांगितलं की त्याला गरम करावं लागेल आणि मग नंतर थोडी थंड करून मग ती हे कापावी लागेल. तो अशा प्रकारे सगळी प्रोसेस झाली त्या ठिकाणी. देविकाजी, आताही तुम्ही इमोशनल होता हे सगळं ऐकून सुद्धा. झोप उडाली आहे मॅडम, काय सांगायचं. त्याच्यानंतर असं होतं की योग कसे जुळून येतात त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.
की विकासला फ्लाईटला जायचं होतं, तो टॅक्सी घेऊ शकला असता पण त्याने ट्रेन घेतली. माझ्या मुलीचा वाढदिवस झाला होता, मी भावनेच्या ह्याच्यात होते की कसं माझी डिलिव्हरी त्रासाने झाली होती आणि तशी कोणाची होऊ नये, मी प्रार्थना करत होते ईश्वरचरणी. आणि त्याच वेळेस हा फोन आला आणि त्यावेळेस हे सगळं म्हणजे बाळाचाही जन्म होत होता. त्यामुळे अत्यंत काय म्हणतात पुण्य हे आम्हाला लाभलं. आमच्या आई वडिलांनी आम्हाला चांगले संस्कार, आणि माझे आई वडीलही रादर डॉक्टर आहेत, मी डॉक्टरच्या फॅमिलीमध्ये आहे, त्यामुळे सतत इमर्जन्सी हँडल करण्याची एक सवय असते आपल्याला, किंवा त्यावेळेस काय करायला लागतं. मला तेच वाटलं विकासकडे इतके नंबर होते, पण त्यांनी मला ज्या अर्थी फोन लावला त्या अर्थी कदाचित माझ्या हातनं हे काम होणार आहे, हा निश्चय धरून मी पुढे गेले. अगदी. आणि तुम्ही दोघांनी मिळून दाखवलेलं प्रसंगावधान हे खूप मोलाचं होतं, आणि त्या प्रसंगावधानामुळे 2 जीव वाचले आणि त्या 2 जीवांना खऱ्या अर्थानं नवं आयुष्य मिळालेलं आहे. आपल्या दोघांचे खऱ्या अर्थानं खूप खूप आभार. आणि एक वेगळा आदर्श माणुसकी काय असते हे दाखवून देण्याचं काम सुद्धा तुम्ही केलेलं आहे. कोणतीही डॉक्टरांच्या सुद्धा म्हणजे आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये किंवा वैद्यक क्षेत्रामध्ये कशा पद्धतीनं इतक्या सुंदर पद्धतीनं लिहिलं, या डिलिव्हरी करण्यासाठी सुद्धा पेशन्स ठेवून ही डिलिव्हरी करण्याचं काम कसं केलं जाऊ शकतं हे डॉक्टर देविका तुम्ही दाखवून दिलं. तुमचेही खूप खूप आभार. आणि आमच्याशी NDTV मराठीवरती बोललात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आभार. धन्यवाद.